स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आणि फर्स्ट क्लास आहे. सध्या आली परेल ST डेपोच्या येते आणि आज स्पेशल आहे. आज ॲनिव्हर्सरी आहे आमची किरणची आणि माझी. काही कारणामुळे किरणला गावी जायला लागले आहे. तब्येत बरी नाही आहे, ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यावर आणि त्यामुळे तो इथे नाही आहे आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा मी STने प्रवास करून जाते आहे, एकटी जाते आहे. मी कधीच केला नाही प्रवास STने आणि लहानपणी केला असेल त्याच्यानंतर नाही, मला त्रास होतो त्यामुळे नाही केला. पण आता ऑप्शन नाही आहे दुसरं काही, तर त्यामुळे STने जावं लागणार आहे. मला गावी जायला दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे बघू आता माझा प्रवास कसा असणार आहे. आणि किरणला सरप्राईज आहे, किरणला काही सांगितलं नाही आहे. त्याला माहिती आहे की मला त्रास होतो, तुम्ही येऊ नाही शकत, त्याला माहिती आहे. ओंकार सोडायला आला आहे, पावसाने भिजले बघा, पूर्ण भिजले. फक्त ते ओंकारचं जे पॉन्चो होतं ते घातलं होतं त्याच्यामुळे भिजायला म्हणजे ड्रेस वगैरे माझा वाजून सेफ्टी. सकाळचे वाजले आता 8:20 झालं आहे, 8:30ची बस आहे. सो बघूया पहिल्यांदा STचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा प्रवास कसा असणार आहे. फायनली माझ्या मुंबई ते पुणे या प्रवासाला सुरुवात झाली. किरणला भेटण्याची एक्साइटमेंट तर हाय लेवलवर आहे. बाहेर मस्त छान गार वारा आणि पाऊस आहे आणि माझी सीटही मस्त फर्स्ट क्लास विंडो सीट आहे. सो त्याच्यामुळे मी कम्फर्टेबली प्रवास करते आहे. होप सो मला पुढे काही त्रास नाही होणार. मस्त वारा लागतो आहे छान. बाहेरचं नेचर इतकं सुंदर आहे ना की काय सांगू. खूप मस्त मस्त आहे. हिरवंगार आहे सगळीकडे, छान वारा येतो आहे आणि प्रवासाची मजा याच्यामुळे आणखीन वाढती आहे. जसं मला वाटलं होतं की मला त्रास वगैरे होईल, पण अजिबातच त्रास होत नाही आहे वातावरणामुळे. वातावरण इतकं छान आहे त्याच्यामुळे काहीच त्रास होत नाही आहे आणि खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. आणि मी इमॅजिन करते की किरण जेव्हा मला बघेल तेव्हा त्याची काय एक्साइटमेंट असेल. तर आत्ता आम्ही पोचलो आहे खोपोलीच्या घाटामध्ये, म्हणजे खोपोली लोणावळ्याच्या इथे आम्ही एंटर करतो आहे. मस्त धबधबे दिसत आहेत इथे, वॉटरफॉल पाण्याचे खूप सुंदर आहे. म्हणजे कॅमेरामध्ये जितकं कॅच करता आलं तेवढं मी करते आहे, पण स्वतःहून डोळ्यांनी बघायला इथे खूप मस्त वाटतं आहे. आणि धुकं त्यात इतकं ते पाणी, धबधबे मोठे मोठे, खूप सुंदर वाटतं आहे. मस्तच. लोणावळ्याचा घाट हळूहळू आम्ही क्रॉस करतो आहे आणि हळूहळू मी किरणच्या आणखी जवळ जाते आहे. पुण्याला पोचू आम्ही काही तासांमध्ये. तर मस्त वाटतं आहे, खूप एक्साइटमेंट आहे. बाहेरचं वातावरण तुम्ही बघताच आहे किती मस्त आणि भारी आहे. वाव, पहिल्यांदा प्रवास करते, थोडंसं नर्वसनेस आहे. 2 तास होत आले आहेत. आमची गाडी चाकणला अटकली आहे. मला वाटलं होतं मी आता लवकरच पोचेन, पण नाही, चाकणला अटकली. हा छोटू बघा मागचा कॅमेरामध्ये बघूनही खाली पळून गेला. तो लपतोय आणि बघतोय कसा मागून. त्याची मजा चालू होती. हळूच बघतोय पण आणि लपतोय. ॲक्च्युली माझा प्लॅन असा होता की प्रसाद जो आहे किरणच्या मावशींचा मुलगा, तो मला आळेफाट्यावरनं पिक करणार होता आणि मामांकडे नेणार होता जिथे किरण आहे. पण चाकणलाच एवढा वेळ गेल्यामुळे मी प्लॅन चेंज केला आहे आणि मी मंचरला जायचा विचार केला आहे. मंचरवरून मी जाणार आहे पुढे रांजणीला. आत्ता मी आली आहे मंचरला. मंचरवरून ॲक्च्युली रांजणीला जायचं आहे, पण रांजणीसाठी मला ही ऑटो किंवा टमटम जे काही म्हणतात ती नाही मिळत आहे ही. पण त्यांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडायचं मला सांगितलं आहे. सो ते मला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडणार आहेत आणि तिथून मग ऑप्शन आहे मला की मामा किंवा सिद्धू मला न्यायला येणार. खूप धगधगीनंतर फायनली मी पोचली आहे. कुठे आता थोरांदळे म्हणून आहे, तिथे पोचली आहे. ॲक्च्युली असं झालं की STचा खूप इश्यू होता. म्हणजे सकाळी जी 8:30ची जी ST होती ती कॅन्सल झाली माझी आणि त्याच्यामुळे मला दुसरी ST मिळाली. जी साकोर्ली ST होती ती कॅन्सल झाली, त्याच्यामुळे दुसरी ST बघितली. दुसऱ्या STने आले तर लोणावळा मार्गे येणार होती. तर लोणावळा मार्गे तिला पुन्हा लेट होती, ट्रॅफिक होतं खूप. आणि त्यानंतरला पुढे आम्हाला चाकणला खूप म्हणजे गाडी अटकूनच होती असं झालं जवळपास. त्यामुळे 2 ते 3 तास ऑलमोस्ट गाडी लेट होती
आणि म्हणून मग मी जाणार होते ॲक्च्युली परेलवरून आळेफाट्याला. आळेफाट्यावरनं प्लॅन होता असा की प्रसाद म्हणून आहे मावशीचा मुलगा किरणच्या, तो आम्हाला प्रसाद शेटमध्ये मला सोडणार होते निमगावला. पण मग एवढा लेट झाला, मग पुन्हा आणखी 1-1.5 तास पुढे प्रवास करून जाऊन पुन्हा मागे येण्यापेक्षा मी मंचरला उतरायचं ठरवलं. आणि त्या मंचरला उतरून मी जीप ॲक्च्युली असते रांजणीसाठीची, तर तिथून जाणार होते रांजणीला. पण बॅड लक इतकं आहे ना आज, म्हणजे इतका प्रॉब्लेम होतो ना. आता संध्याकाळचे 7 वाजले, सकाळी 7:30ला मी घर सोडलं आहे. पोचणार होते 3-3:30च्या आसपास, पण एवढा लेट झाला आहे. तर जीप पण नव्हती आता, त्याच्यामुळे अर्ध्या रस्त्यापर्यंत मला जीप मिळाली. तिथून आलं थांबली आहे मी. हे हनुमान मंदिर आहे थोरांदळीच्या इथे. तिथे फायनली मामांना फोन केला होता आणि मामांनी सिद्धू मला घ्यायला येतं, सिद्धूला कॉल केला होता. तर मी किरण हा जो व्हिडिओ बघशील ना, त्या बघ तू किती यार स्ट्रगल करायला लागलं आहे मला शेट. पण तुला बघून, तुला भेटून जो आनंद असेल तो वेगळा असेल, तो महत्त्वाचा असेल माझ्यासाठी. दिवसभर ट्रॅव्हल करते, ॲनिव्हर्सरी आहे, मग तुला भेटून मजा येईल. सिद्धूची वाट बघते. हनुमान मंदिर आहे, चालू असेल तर दर्शन घेऊ आणि मग घरी जायला निघू. आणायला फायनली सिद्धू शेठ आले आणि आता आम्ही घरी जाणार आहे फायनली. एवढं स्ट्रगल नंतर संध्याकाळचे वाजलेत 7 वाजायला लागलेत. 7. हां, सरप्राईज महागात पडतंय मला सिद्ध्या, सरप्राईज महागात पडते. ॲक्च्युली मी फायनली आता गावाजवळ पोचलो आहे निमगावला. केक घेतला आहे, पेढे, आणि आता जाऊ होम स्वीट होम फायनली आफ्टर 12 hours. चला, केक घेतला आहे, पेढे हो पाऊस, आणि सिद्धू शेटना थंडी वाजते, चष्म्यावर पाणी घालतं. ओपन कर. आवडलं? बोलू शकतो. छान आहे, छान आहे. येईल की नाही ते डाऊट. ते घालून बघ, नाही तर मग चेंज करा. मग त्यांना सांगून आलं जसं. ओके, बघतो. आणि त्यातला एक आत्ता घाल, केक कटिंग करायच्या टायमिंगला. ठीक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड हे 3 लागतं. प्रेरणा करते आता हळद कुकवाट आहे आणि हळदी कुंकू समारंभ चालू आहे का? आणि आता किरण वाघ चाकू घेऊन उभा राहिलेला आहे, बसलेला आहे आणि उलट करते आहे प्रेरणा काढते, सोयीचं कर प्रेरणा काढते, उलट नाही करायचं. आता पेढा खाट आहे, तो पेढा बाहेर काढ बाळा. प्रेरणा काढणे ठेवून दिलेला आहे. आणि आता थोड्याच प्रेरणा काढते पाया पडला आहे आणि प्रेरणा काढते पाया पडला आहे. धन्यवाद. येणार ते, आता सांगू नका. दिला का मी पेढा खात होतो ना. प्रेरणा काढते आणि किरण वाघ, प्रेरणा काढते आणि किरण वाघ पाया पडत आहे. आता ते आईच्या आपण पाया पडा आलेले आहे. हे चालून बघ रे, मी चालून दाखवतोय. धन्यवाद, धन्यवाद. आणि ते आता सगळ्यांच्या माझ्या नका नको जाऊ दे. त्याला नाही ना पडायचं, जोड्याने पडायचं.
लवकर पोरं होते 5-50. सगळ्याला का तिकडे येणार आजोबा झोपेत ना तुझी राहिली आशीर्वाद द्यायला तुम्हाला काही इकडे यायला लागत काय कोण अष्टपुत्र आठ पोरांमध्ये काय होते कमीत कमी क्रिकेट टीम झाली बाय तयार. मामीने अर्ध आशीर्वाद पूर्ण करा. तू काय चालूच ठेवली का व्हिडिओ? अरे काय होत नाही तर तरी तू चालूच ठेवली. काय राव तू कट करता येते ना. मेमरी बरं माझी तू. अशी किती दिसत नाही मला. त्या मोबाईल पेक्षा ह्या मोबाईल मध्ये क्लिअर दिसतंय. काय रे असं? त्याचा ब्राईटनेस कमी आहे ना. कसला? का बरं? केलं असं बॅटरी होतात ते लवकर. गाडीत वाघ्या किरण व्हिडिओ काढते. चिमण्याने पूर्ण हे केलंय सेटिंग केली आहे सगळं मावशी. ब्राईटनेस वाढव ना ते दिसतच नाही. झालं का जेवण? लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जेवण झालं का लग्नाच्या वाढदिवसाच्या? काढ बस 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 शिमार रे नको अरे आजारी पोर रे काय तू कोणाच्या माझ्या पाठीवर कळलं इथं. अरे पण यांचं बघ ना. ओ पप्पा गप बसा. हॅपी अॅनिव्हर्सरी बोला ना यार. काय तू? हा हॅपी अॅनिव्हर्सरी किरण आणि प्रेरणा कात्रे. पैसे नाही दिले यांना. उठा नाही घ्या नाही ते केक घालाय थोडा थोडा त्याला तर घालून द्या. हॉटला आम्ही हे किरण बास बाळा आता लय झाले केक ते बघ ए अरे बास ना किरण बाबा ठेवून खाऊन दे ना. नाही अजिबात नाही. डॉक्टरने केक नाही 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 ठेव खाली अजिबात नाही. आईला म्हणजे ज्याचा बर्थडे तोच निम्मा केक खाऊन घेतो. बर्थडे नाही रे मामा. बर्थडे झालं हॅपी अॅनिव्हर्सरी ज्याची तेच खाते. बाई अक्का बास ना आता. जास्त नाही बरोबर. तिला माहिती आहे तुला शुगर आहे ते मोठा ते उभं राहून काढला असं बरं पडलं असं केक मोठा दिसत ते बारकाली दिसत खरंच. केक असा एवढा मोठा दिसतोय. पाणी आणणार ते काय उचला इथून ते खाऊन घेणार झोंबलंय ते बोल मामा. आकाय आता पाणी आण. विघ्नेश लय बेकारी पोरा केक झोंबला. आता काय गाडी तो संपलं. बास आता संपला मला. मिस्टर किरण वाघ तुम्हाला कसं वाटतंय? लांबारी कुठून आणलं केक? चांगला आहे केक. सुपर ताज बेकरी. छान आहे केक. सुपर फिनिश. अजून आहे ना. आहे सिद्धू आहे माझी मम्मी आहे. अन्नाला नको देऊ. अन्नाने तंबाखू खाल्ला. बास कर अरे कापून देतोय तुझ्या. तू कापू प्रेरणा कापू. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता सकाळी व्हिडिओ बनवायचा होता पण थोडं गडबड होती आणि झोपली पण होती मी खूप काल दमलेली तर त्याच्यामुळे. सो नेक्स्ट डे मॉर्निंग आहे. ॲनिव्हर्सरी काल झाली आणि किरणला फायनली सरप्राईज दिलं मी. पहिल्यांदा एस टीने प्रवास केला आणि त्याच्यामध्ये पण एवढे सगळे प्रॉब्लेम्स झाले. यायचं ऑप्शन नव्हतं पण कसं बसं करून आले फायनली. भिजून आले पावसात नंतरला केक वगैरे घेऊन. मला माहिती आहे पण छान वाटलं. जेव्हा बघितलं ना ह्याला तेव्हाच असं समाधान वाटलं की अरे एवढं जे सकाळपासून जे केलं त्याचं चीज झालं. 12 तास प्रवास. 12 तास ऑलमोस्ट प्रवास झाला माझा. तुला कसं वाटलं सरप्राईज? खूप भारी सरप्राईज होता. एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. मला कामात असेल करत असेल काम बिम काय टाईम लागेल नाही
येणार बिणार ना असं वाटलेलं, पण जेव्हा बघितलं म्हटलं अरे, आणि सिद्धू गायब झाला तर मला आधी वाटलं ॲनिव्हर्सरी आहे तर सगळ्यांना समजलं केक आणायला गेला असेल, पण तो केक आणायला नव्हता गेला. म्हटलं केक आणायला, आणि त्याला खूप वेळ लागला. मग म्हटलं अरे केक आणायला एवढा वेळ, हा बनवून आणतो की फ्रेश आणतो की काय माहिती. तरी अजून येत ना, आजी विचारते, मम्मी विचारते, सगळे विचारते, कोणालाच काय माहिती नाही. मग नंतर बोललो ठीक आहे वेट करू. आणि मग विघ्नेशला पण विचारला मी, अरे कुठे गेला सिद्धू आता? तो बोलला आल्यावर समजेल तुम्हाला. मला आल्यावर कळेल बोला, आपण काय सांगत नाही. आणि नंतर बघतोय तो डोअरवर प्रश्न बोला आहे हे काय, बोललं ही एस टीनी, ही तर ट्रॅव्हल करू नाही शकत एस टीनी, ही कशी काय आली. मी फुल शॉक झालं. बोला अरे काय आता काय पाय दुखतोय म्हणून आपण उठून पण जाऊ नाही शकत, जागेवर बसून होता. आधी बिलीव्ह नव्हतं होत हीच आली आहे म्हणून. तर मग स्टोरी विचारली, मग तिने सांगितली. असं सगळं झालं. पण भारी सरप्राईज होता. एवढं कोण म्हणजे जी पोरगी गाडीशिवाय फिरत नाही, तिला आपली गाडीच लागते. एस टीने तिला आधी पण बोलले, ती बोलली नाही एस टीने उलटी होईल, हे होईल ते होईल. बोललं ठीक आहे जाऊन दे, नाही जमायचं तिला एस टीने. खूप छान सरप्राईज होता, आवडला. ते पण एकटी आली आणि एकटी आली, ते पण काय माहिती नाही, काय नाही, काहीच माहिती नाही. ते बाजूला एक काकी होते, ते बोलत बोलत विचारत इकडे उतर हे. त्यांनी ते कझिन्स बरोबर प्लॅन केला होता, काय कसा प्लॅन केला काहीच माहिती नाही आम्हाला. ठीक आहे, खूप भारी सरप्राईज होता, आवडला. मी तर सेलिब्रेट पण नव्हतो करणार हे आजार हे सगळं. तिला बोललेलं मला तर इंटरेस्ट पण नाही सेलिब्रेट करण्यामध्ये, पाय दुखतंय, कुठे सेलिब्रेट करणार आहे ते. हा थांब ना, आलो आलो. आमच्या विघ्नेला खूप घाई आहे. सो आता ती रिटर्न जर्नी स्टार्ट करते. आता निघेन मी. आता अर्ध्या तासात माझी बस आहे पुन्हा. बस नाही, एस टी लालपरी. एस टी आहे लालपरी. चालेल, चला मग. तर तुम्हालाही आजचा हा व्हिडिओ आमचा कसा वाटला नक्की सांगा. बरेच दिवसांनी कमेंट करा, ज्यांनी ज्यांनी विश नसेल केलं, आणि ज्यांनी असं विश केलं त्यांनी पण व्हिडिओच्या खाली कमेंट करा. माहिती नाही व्हिडिओ कधी येणार आहे. होप सो नाही टाकणार आहे मी, लवकरच टाकणार. होप सो लवकर येईल, नाही तर पुढच्या ॲनिव्हर्सरीला. हॅपी ॲनिव्हर्सरी. चलो तुम्हाला थोडंसं गाव दाखवते जस्ट. अरे मस्त हिरवळ आहे इकडे, इकडे गाई, इकडे घर आहे. आणि आमचे किरण सर चालले